हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातले आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे 5वी माळ. तर तुम्हा सगळ्यांना शुक्रवारच्या आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तरी बाहेर थोडंसं छान असं ऊन पडलेलं आहे आणि पण कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण सकाळीच एकदा पाऊस येऊन गेलेला होता. त्याच्यानंतर आता 7 वाजलेले आहेत. तर माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि छान असं ऊन पडलेलं आहे. तर मी आता लगेच फरशी वगैरे पुसून घेते. अगोदर चहा घेते, थोडा कोमट पाणी पिते मी आणि मग नंतर चहा घेते आणि नंतर फरशी वगैरे पुसून नंतर स्वयंपाक करायचा आहे. धुणं आहे, आज भरपूर सारं काम आहे. तर आज मला बाजारला सुद्धा जायचं आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर आता आपल्या चॅनलवर 600 सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत. तर आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर होतील अशी आशा करते. त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला अगोदर पटकन आता थोडासा चहा पिऊन घेते. चहा झाला की मग कपडे मशीनला लावते आणि फरशी पुसून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते. तर मला उपवास आहे 9 दिवसाचा, पण 1 जणासाठी 2 जणांसाठी घरातल्यांच्या स्वयंपाक करावाच लागतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता मी पटपट घरातली सगळी कामं आवरून घेते. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आपले लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत ही जगदंबेचरणी मी प्रार्थना करते आणि तुमच्याही सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही जगदंबेचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, भरपूर सारी कामं आहेत आणि मला आज नवसवासणी पण जेवायला घालायचे आहे. तर त्याची पण मला तयारी करायची आहे. तर आता या ठिकाणी मी चहा वगैरे घेतलेला आहे रूम पुसून आणि घेतलाय आता आणि सुरुवातीला जिना पुसून घेत पुसून आहे. घेते आणि खालच्या 2 रूम आहेत त्या पण पुसून घेते स्वच्छ. तर या ठिकाणी मी एका हातामध्ये मोबाईल धरलेला आहे रूम पुसून घेताना काही व्हिडिओ आणि शूट एका नाही केला. हाताने पुसून पण घेत आहे. तर बघू पाण्यामध्ये शकता या ठिकाणी गोमूत्र, अशा हळद आणि पद्धतीने थोडंसं जिना खडे पुसून मीठ घेते टाकून मी आणि जिना वरची फरशी पुसून झाला पुसून की मग घेतली आणि आता खाली चाललेली आहे. तर बाकीचं खाली वरचं जाताना पुसून म्हटलं झालेलं कोणाचा आहे. फोन वरती वगैरे आला पुसून तर मग म्हणून मी नंतर हातात फॅन वगैरे मोबाईल चालू घेऊन जात केलेला आहे. आहे वरती आणि तर त्यानंतर मग खाली मी पुसून जायच्या घेत वेळेसच आहे. थोडंसं शूट करून दाखवलं तुम्हाला. जिना वगैरे पुसून घेते आणि खालच्या पण 2 रूम आहेत त्या पण पुसून घेते. बघू शकता या ठिकाणी किती छान असा चकाचक जिना पुसून झालेला आहे. तर बघा या ठिकाणी जिना वगैरे पुसून झालेला आहे आणि इकडच्या रूम पण पुसून घेतलेल्या आहेत. तर सकाळचं कवळं ऊन पडलेलं आहे छान असं. तर खिडक्या वगैरे उघडून सगळं ऊन आतमध्ये आलेलं आहे आणि ते तोपर्यंत वाळून जाईल. आणि इकडेच पण बाहेर हे पार्किंगचं थोडंसं आहे. या ठिकाणी पण छान असं पुसून घेतलेलं आहे आणि हे आहे आमचं कुत्रं. तर ह्याला थोडंसं मी थोडा वेळ बाहेर बांधते आणि पुन्हा त्याला आतमध्ये बांधून घेणार आहे. कारण बाहेर कुत्रे वगैरे गाया ते आल्या तर हे सारखं भुंकत असतं. तर बघू शकता. तर चला बाकीचं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये काय 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 करणार आहे ते. आणि बघू शकता सकाळचे आता 11:30 वाजत आलेले आहेत आणि खूप सारा पाऊस येत आहे. बघा पाऊस चालूच आहे. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि कपडे जिन्यातच वाळायला घातलेले आहेत आणि स्वयंपाक पण झालेला आहे. आता मला बाजारला जायचं होतं पण पावसाला तर सुरुवात झालेली आहे. आता कधी पाऊस थोडा कमी झाला तर मग मी बाजारला जाईल, मग तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर आता या ठिकाणी दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर मी आता आवरून निघालेली आहे बाजारला. थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर म्हटलं चला पटकन बाजारला जाऊन येऊ. आणि त्या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे तर तिथे सुद्धा आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथलाही जर गर्दी नसेल तर नक्कीच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आणि बघा आमच्या या ठिकाणी मनीमेऊज पिल्लू आहे कसं छान शांत झोपलेलं आहे. आणि मग आम्ही नंतर आलो ज्या ठिकाणी बाजार आहे त्या ठिकाणीच असं मोठं महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी 9 दिवस घटस्थापना असते. 9 दिवस खूप छान छान असे कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात या ठिकाणी, दांडिया वगैरे सर्व असतं. तर मग या ठिकाणी तेल वगैरे आणलेलं होतं तर तेलसुद्धा देवाला वाहिलं आणि अगरबत्ती तेल ओवाळून छान दर्शन घेतलं. तर या ठिकाणी भरपूर सारी गर्दी असते.
तर या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की ह्या ज्या देवीचा जो तांदळा आहे तो फार वर्षापूर्वी खूप छोटा होता आणि जसे दिवस पुढे पुढे जातील तसतसा हा देवीचा तांदळा मोठा होत आहे. तर दर्शन वगैरे घेतलं, खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. मग थोड्या वेळ जरा आम्ही देवीच्या मंदिरात बसलो होतो आणि त्या ठिकाणी बघू शकता इथे एक लेडीज आहे. तर या ताई खूप छान अशा रांगोळी देवीची मूर्ती काढत होत्या आणि पुढं त्याच्यावर काहीतरी आहे ते कशावर बसलेली दाखवत आहेत ते. तर वाघावर किंवा सिंहावर देवी बसलेली आहे असा तो व्हिडिओ होता. पण जास्त काही शूट केला नाही कारण आम्हाला घरी येण्याची खूप गडबड होती आणि पाऊस पण थोडा चालू झाला होता. त्यामुळे मी पटपट थोडा बाजार केला आणि घरी आले. आता 4-4:30 वाजलेले आहेत बघा, 4-4:30. तिथून आले, मग चहा पिले, फ्रेश झाले आणि मग झाडून झुडून सगळं साफसफाई केली पुन्हा. आणि मग मी या ठिकाणी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करत आहे, आजपासून चालू करणार आहे. तर मी पहिल्यांदाच ती पूजा मांडलेली आहे. तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि आज मी 9 सुवासिनींना फराळ करायला बोलावणार आहे. 9 किंवा 11 जेवढ्या आता टायमाला अवेलेबल होतील तेवढ्या. तर त्यांच्यासाठी खिचडी, केळी आणि बटाट्याचा चिवडा आणि चिप्स असा फराळ बनवलेला आहे. तर धनलक्ष्मी कुंचनचं जी पूजा मांडणी केली त्याचा व्हिडिओ शूट नाही केलेला मी. तर फक्त पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवते कशी झालेली कसं नाही. तर मी पहिल्यांदाच केलेली आहे त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ नको सुरुवातीलाच काढायला, कारण मग काही लक्ष इकडे व्हिडिओकडं असतं, काही लक्ष देवाकडं असतं. त्यामुळे म्हटलं मनोभावे आपली मनापासून सेवा कधी पण केलेली चांगली. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान अशी धनलक्ष्मी कुंचन घरच्या घरी मी भरलेलं आहे. घरच्या साहित्यामध्ये थोडंसं विकत आणलेलं आहे. तर काय विकत आणलेलं आहे आणि काय घरी वापरलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर खूप छान पूजा पण झालेली आहे आणि खूप प्रसन्न पण वाटत होतं. तर बघू शकता या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि छान असं धनलक्ष्मी कुंचन भरलेलं आहे आता. तर मला पण याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, पण मला वाटलं मनापासून एकदा म्हटलं माझी इच्छा खूप होती व खूप दिवसाची तर एकदा तरी मी ही सेवा नक्की करेन, ही पूजा नक्की करेन. पण आता केलेली आहे मी. तर बघू त्याबद्दल थोडीशी अजून माहिती मला मिळाली की मग तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल. पण आता मी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि मग खरं तर मनापासून सेवा केली तरच तीही देवाला आवडते आणि नामस्मरण जास्त आपल्याला फायदा होतो नामस्मरणाचा. तर नामस्मरण इतकी सेवा कुठली श्रेष्ठ सेवा नाही आहे. तर आपण जेवढे नामस्मरण करू तेवढे देवाची सेवा आपल्या हातून जास्त घडते. तर या ठिकाणी मस्त धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी आमचं कुलदैवतीचा फोटो आहे. तर तिथेसुद्धा छान असा मंगल कलश आणि दिवा ठेवलेला आहे. तर आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळी छान अशी स्वच्छ साफसफाई झालेली आहे आणि खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रसन्न असं वाटत आहे घरामध्ये. या ठिकाणी हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे. तर तिथेसुद्धा दिवा अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि आता बायका येतीलच तर त्यासाठी इकडचा टेबल होता तो इकडं ठेवलेला आहे, कारण मग महिलांना या ठिकाणी बसण्यास जागा भरपूर अशी मोकळी होईल. त्यामुळे मग या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि मला आज हळदीचं उंबरठा लेपन पण करायचं होतं. पण काय झालं की इथे काय होतं असं हे आपण जी उंबरठा पट्टी लावतो ना ती पावडीची वेळेस ती फाटलेली होती, त्यामुळे मी ती काढली आणि ती चिकट तसंच राहिलेलं होतं. आणि हे सुद्धा हळदीचं लेपन करून हे असं राहिलेलं आहे. तर म्हटलं एक दिवस चांगला उंबरा स्वच्छ करून घेऊ, ते सगळं घासून वगैरे काढू. तर त्यासाठी मग म्हटलं त्याला वेळ लागेल जास्त, म्हणून आज मी उंबरठा पूजन केलं नाही, फक्त दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि छान असं हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून पूजा करून घेतलं. आणि चला मग आता बायका पण येतील थोड्याच वेळात. तर म्हटलं बाकीची सगळी तयारी माझी झालेली आहे. तर आजचा सकाळपासून पूर्ण दिवस कामात गेला. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बघू शकता या ठिकाणी बायका या सगळ्या असा फराळ घेत आहेत आणि त्या म्हणत आहेत की खूप छान झालेली आहे खिचडी वगैरे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा.